स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. ठाणे महानगरपालिकामध्ये वारंवार लक्षवेधी मांडून देखील ठाणे शहरामध्ये दिवा, डोंबिवली आणि वसई प्रमाणे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर इमारत बांधकाम सुरू असल्याचा आरोप ठाणे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. ठाण्याच्या वर्तकनगर प्रभाग समितीच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या यशोधर नगर परिसरात नाल्याच्या काही भागावर अनधिकृत बांधकाम सुरू असल्याचा आरोप विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. काल विक्रांत चव्हाण यांनी स्वतः पदाधिकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन संपूर्ण बांधकामाचा पर्दाफाश केला आहे. काही दिवसांपूर्वी ठाण्याचे वर्तकनगर परिसरातील रमी पत्त्याचा क्लब विक्रांत चव्हाण यांनी उघडकीस आणला होता. आता त्यानंतर अनधिकृत बांधकामांचा पर्दाफाश विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. यामध्ये राजकीय वरदहस्त कोणाचा असा देखील सवाल करत लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी ठाणे शहर काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केली आहे. सातत्याने या संदर्भात पत्रव्यवहार करून देखील अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. येणाऱ्या काळात कारवाई झाली नाही तर ठाणे महानगरपालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर उपोषण करू असा इशाराही विक्रांत चव्हाण यांनी दिला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात महानगरपालिका अनधिकृत आणि बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. आमदार संजय केळकर यांच्या हस्ते यशस्वी नगर येथील गृहसंकुलांना मालमत्ता पत्रक वाटप करण्यात आले. त्यांच्या प्रयत्नाने यशस्वी नगर येथील या गृहसंकुलांना मालमत्ता कार्ड मिळाले आहेत. येथील रहिवाशांनी आमदार केळकर यांचे मनोभावे आभार व्यक्त करून केळकर साहेब, केवळ तुमच्यामुळेच आम्हाला 7/12 मिळाला व प्रॉपर्टी कार्ड मिळाले व न्याय मिळाला आहे. आमच्या घरावरील टांगती तलवार दूर झाले अशी भावना या रहिवाशांनी बोलताना व्यक्त केले. भाजपचे निलेश पाटील यांनी याबाबत आमदार केळकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या जनसंवाद कार्यक्रमात दादर येथील वृत्तपत्र विक्रेत्यांनी आमदार केळकर यांचा सत्कार केला. मुंबईच्या फुटपाथवरील अनधिकृत फेरीवाल्यांमुळे या वृत्तपत्र विक्रेत्यांवर कारवाई होत होती. आमदार केळकर यांच्यामुळे या वृत्तपत्र विक्रेत्यांना आता कोणताही त्रास होत नाही. यामुळे दादरवरून येऊन त्यांनी केळकर यांचा सत्कार केला आहे. यावेळी विविध तक्रारींची पंचायत निवेदने आमदार केळकर यांच्याकडे प्राप्त झालीत. वर्तकनगर पोलीस स्टेशन अंतर्गत विषय वर्तकनगर दोस्ती रेंटलमधील रहिवासी, महापालिका कर्मचारी पैसे घेऊन अनधिकृत गाड्या लावणे, कंत्राटी कामगार, सफाई कामगार आदी तक्रारींचं निरसन आमदार केळकर यांनी केले. ठाणे शहरातील लक्ष्मी चिरागनगर भागात काल एका 25 वर्षीय तरुणाची याच भागातील 4 तरुणांनी पूर्व वैमनस्यातून धारदार चाकूने वार करून निर्गुण हत्या केली. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला असून 2 आरोपींना पोलिसांनी अटक केले. तुषार निरखेकर आणि आकाश शिंदे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दर्शन शिंदे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो सध्या ठाण्यातील खोपट भागात वास्तव्यास होता. दर्शन गुरुवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पूर्वी राहत असलेल्या लक्ष्मी चिरागनगर भागात फेरफटका मारण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्या ठिकाणी राहणारे आर्यन गाडीवान, तुषार निरखेकर, आकाश शिंदे आणि भाल हे 4 जण आले होते. या 4 जुना वाद उकरून दर्शनला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या वादात दर्शनवर त्यांनी चाकूने वार केला. त्यात दर्शन गंभीररीत्या जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात आर्यन, तुषार, आकाश आणि भाल या 4 विरोधात गुन्हा दाखल असून पोलिसांनी तुषार आणि आकाश या दोघांना अटक केले. तसे या प्रकरणी पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून सोनसाखळी चोरी, वाहन चोरी, दरोडा आणि घरफोडी करणाऱ्या 4 सराईत गुन्हेगारांना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या
कल्याण विभागाने अटक केले. त्यांच्याकडून 36 लाख रुपयांचा चोरी केलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वसीम युसुफ अली सय्यद उर्फ वसीम काला, कौसर युसुफ अली जाफरी उर्फ बुशी, शिवसिंग अमरसिंग बावरी आणि पूनम कौर अमरसिंग बावरी असे गुन्हेगारांची नावे आहेत. हे चौघेही कल्याणमधील रहिवासी आहेत. या आरोपींनी ठाणे आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये घडलेल्या एकूण 29 गुन्ह्यांची कबुली दिली. त्यामध्ये दरोडा, सोनसाखळी चोरी, मोटार वाहन चोरी, घरफोडी या गुन्ह्यांचा समावेश आहे. या गुन्ह्यांमध्ये वापरण्यात आलेल्या आणि चोरीला गेलेल्या मालमत्तेमधून एकूण 36,29,725 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि 6 चारचाकी वाहने हस्तगत करण्यात आली आहेत. राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना शिंदे पक्षात सामील झालेल्या कळव्यातील माजी नगरसेवकांवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्या मेळाव्यात टीका केली. विकास पुरुषाकडून महाविकास पुरुषाकडे जातो असे काही प्रकार नसून केवळ आर्थिक गणिते सुरळीत करण्यासाठी पक्ष प्रवेशाच्या घडामोडी झाल्याचा दावा त्यांनी यावेळी केला आहे. तसेच माझ्या बाजूला बसून माझ्या मागे बॉम्ब लावत होते असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांचे एकेकाळचे निकटवर्ती समजले जाणारे ठाणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, माजी नगरसेविका मनाली पाटील, माजी नगरसेवक महेश साळवी, माजी नगरसेविका मनीषा साळवी, माजी नगरसेविका आणि ठाणे महिला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्याध्यक्षा सुरेखा पाटील, माजी नगरसेवक सचिन म्हात्रे, माजी विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी आणि युवा नेते मंदार केणी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. या घडामोडीनंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पदाधिकारी प्रकाश पाटील यांनी कळव्यात कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थिती लावून पक्ष सोडून गेलेल्या नगरसेवकांवर टीका केली. आधी भाजपमध्ये जाणार असे ठरले असताना अचानक शिवसेनेत कसे गेले हा मोठा प्रश्न आहे. विकास पुरुषाकडून महाविकास पुरुषाकडे जातो असा काही प्रकार नसून केवळ आर्थिक गणिते सुरळीत करण्यासाठी झालेल्या या घडामोडी आहेत असा दावा आव्हाड यांनी केला आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.